सकाळी आहे ना मी माझ्या सासूबाईंसाठी काळी चाय बनवली होती, कारण त्या आहे ना काळीच चाय पितात. त्यांची चाय पिऊन झाल्यानंतर आहे ना बघा दूध, साखर आणि चायपत्ती टाकली होती आणि म्हटलं चला आता चाय बनसपर्यंत देवपूजा करून घेऊया. सूर्यनमस्कार करून घेतला आणि रात्रीचे ज्या चपात्या होत्या ना त्यासुद्धा गरम केल्या मस्तपैकी आणि त्याच्यावरती घी लावली आणि बघा वाटीमध्ये चायसुद्धा घेतली होती. बघा आता वाटीमध्ये चाय कोण कोण पितं मला कमेंट करून सांगा बरं. आता चाय पिऊन झाल्यानंतर आहे ना मग कपडे वगैरे लावले मशीनमध्ये आणि मग माझा मुलगा मला म्हणाला का मम्मी मला आहे ना ॲपलचा ज्यूस बनवून दे. तर ॲपलसुद्धा इथे कट करून घेतलं आणि त्याच्यामध्ये साखर, अर्धा ग्लास दूध आणि हे बघा आता ज्यूससुद्धा रेडी झालं होतं. आणि हे सगळं करताना आहे ना त्याच्या शाळेचासुद्धा टाईम झाला होता आणि मी ना खिचडी बनवली होती, मस्त अशी गरम गरम खिचडी होती आणि ताकसुद्धा आणलं होतं. आता इथे गुजरातमध्ये आहे ना ताकाला छास म्हणतात. त्याच्यामध्ये मी जलजिरा टाकला आणि मस्तपैकी असं हलवून घेतलं आणि माझ्या मुलग्याला जेवायला दिलं. आता त्याला जेवायला दिल्यानंतर आहे ना जे मी सामान आणलं होतं ना डीमार्टमधनं ते सुद्धा मला भरायचं होतं डब्यामध्ये. आणि हा दहीचा डबा आहे, तुरीची डाळ होती, तांदूळ होतं, हे सगळं मी डब्यात भरून घेतलं. आणि दहीचा डबा होता ना तो सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून दिला होता. आणि माझा मुलगा बघा टी व्ही बघत बघत जेवण करत होता. आमची जी किचनमध्ये लाईट बंद झाली होती ना तीसुद्धा मी माझ्या मिस्टरांना लावायला सांगितली होती.